नमस्कार पशुपालकांनो, गौभूषा संदर्भात महत्त्वाची माहिती मी देणार आहे। माझ्यासोबत सरदारजी आहेत, ज्यांचा हा प्लॅन्ट आहे पूर्णतः। आणि आत्ता मी पंजाब हरियाणा बॉर्डरवर आहे, ज्या ठिकाणी हे पॅकिंग सुरू आहे। आपल्या मनातल्या सगळ्या शंका मी आज दूर करणार आहे। पहिली गोष्ट, पॅकिंग वेगळं असतं, गौभूषा सेम असतो। ह्या वर्षी पंजाब हरियाणामध्ये थोडाफार हलका पाऊस पडलाय, त्यामुळे कलर थोडासा चेंज आहे, पण त्याच्यातला ड्रायनेस पूर्ण आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर नाही आहे। क्वालिटी खूप चांगली आहे। थोडं जवळ येऊन तुम्हाला दाखवू शकतो की ह्या वर्षी युद्धामुळे प्लॅस्टिकच्या बॅगा महाग आहेत आणि ह्या स्ट्रीप खूप महत्त्वाच्या आहेत। ह्या खूप ताकदवर स्ट्रीप आहेत। आपण अख्खा गठ्ठा खाली टाकला तरीही त्याला काही होत नाही। त्याचबरोबर हँडलिंगला हा 50 किलोचा हे सोपा आहे। गाडीमध्ये नुकसान होत नाही, कारण गाडीमध्ये लेबर भरताना कधी काढताना प्लॅस्टिकची पिशवीमधला जो तुम्ही मागत असता तो अर्धा खाली होतो, अर्धा सुटतो, माल वेस्टेज जातो। याच्यामध्ये माल वेस्टेज याचा कुठलाही प्रकार नाही आहे। तुम्ही ह्या स्ट्रीप ज्या आहेत त्या एकतर कैचीने तोडू शकता, कोयत्याने तोडू शकता, किंवा ह्या स्ट्रीपला इथे असं हे दिलेलं आहे, त्याच्याने हे आपोआपली ओपन होतं। हा पूर्ण भुसा ह्या पद्धतीने मोकळा होतो, जो प्रेस झालेला आहे ते। ह्याला कुठल्याही प्रकारचा दाब देऊन सोडायला लागत नाही। आणि ही क्वालिटी तुम्ही बघू शकता। फक्त आपल्या महाराष्ट्रात होतं काय माहिती आहे का, आपण असाच्या असा टाकण्याचा प्रयत्न करतो। इथली सगळी मंडळी हेच सांगतात की हा भिजवून दिला पाहिजे, ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं पाहिजे, चारा टाकताना हा थोडासा ओलावाला पाहिजे, कारण गाई म्हशीच्या घशाला ह्याच्यामुळे कोरडेपणा येऊ शकतो, तिची पचनक्षमता कमी होऊ शकते। त्यामुळे महाराष्ट्रात आपण गेल्या 2-3 वर्षापासून भुसा वापरतोय, पण तो आपण डायरेक्टली वापरतोय। हा खूप कोरडा भुसा आहे। आपण नुसती भाकरी खाल्ली किंवा चपाती खाल्ली तर आपल्याला जाईल का ती? नाही जाणार। त्याच प्रकारे ह्याला थोडासा ओलावा दिला पाहिजे, त्याचबरोबर ह्याच्यासोबत हिरवा चारा मिक्स केला पाहिजे। हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। भुसा हा चांगल्याच क्वालिटीचा आहे। 2 स्ट्रीप ओपन केल्यानंतर ह्याच्यासोबतही काढू शकतो। त्याचबरोबर हा माल एवढा सुट्टा होतो पटकन, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नाही। एक गठ्ठा तुम्ही फोडू शकता, पूर्ण ओपन होतो। मालाची क्वालिटी बघू शकता। दाब जो आहे तो कमी दिलेला आहे। ह्याच्यामध्ये जे प्रेशर दिलं जातं त्याचा सगळा खेळ आहे, आणि प्रेशर प्रॉपर दिल्यानंतर ही अशी गाठ व्यवस्थित तयार होते, ज्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होतो। फक्त ह्या भागात जी पद्धत आहे की भुसा हा थोडाफार भिजवून द्यायचा, किंवा आपला दाणा मिश्रण जे आहे, आपलं जे आमवण आहे त्यासोबत मिक्स करून द्यायचा, तर हा उपयोगाला येतो। एवढं लक्षात ठेवा। मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। आपल्या फेसबुक इंस्टाला सबस्क्राईब करा। तुमची मागणी असेल ह्या चाऱ्याची तर मला कॉन्टॅक्ट करा। माझा नंबर आहे 70 30 990 990। धन्यवाद।